नमस्कार मित्रांनो, मी गौरव खोपकर, growempire.com या प्रॉपर्टी पोर्टलचा मार्केटिंग हेड आज आपले इथे स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत सिल्वर ट्रेजर तळेगाव दाभाडे या प्रोजेक्टचे सेल्स मॅनेजर गिरीश गुजराणी सर. नमस्कार सर. नमस्ते. आपण आज जी चर्चा करणार आहोत ती बेसिकली आपल्या प्रोजेक्ट बद्दल आणि आजच्या सिच्युएशन बद्दल, जी मागच्या 3 महिन्यात पूर्ण जग बघतंय त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर पहिले मला आपण सांगू शकाल का सिल्वर ट्रेजर या प्रोजेक्ट बद्दल आणि गारवे ग्रुप याबद्दल? येस सर. सिल्वर ट्रेजर बद्दल सांगायचं झालं तर प्रथमतः मी माझ्या गारवे ग्रुप ऑफ कंपनी बद्दल सांगू इच्छितो. गेले 35 वर्षापासून हा ग्रुप या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये आहे, ज्याच्यामध्ये भरपूर म्हणजे कोल्हापूर पासून आज तळेगाव पर्यंत त्यांनी जवळपास 35 वर्षामध्ये 25 ते 30 प्रोजेक्ट कम्प्लीट केलेले आहेत. ओके. आणि तो कम्प्लीट करत असताना त्याच्या मागचे काही उद्दिष्ट होते त्यांचे, की एक तर लोकांना जी हवी असणारी घरं आहेत त्यांच्या साईज असतील, त्यांचे बजेट असतील, तो प्रॉपर सर्वे करून त्यांनी मार्केटमध्ये एंट्री केली. त्याच्यामुळे आज गारवे ग्रुपचं मोठं नाव आहे. ओके. नाही, ते तर डेफिनेटली आज सगळेजण गारवे ग्रुपला ओळखतात. बरोबर. तर ते त्यांच्या लोकांना जे पाहिजे ते देता येतंय गारवे ग्रुपला, त्याच्यासाठी ओळखतात. ते तर आपण सर्वांना आता माहिती झालेलंच आहे. बरोबर. तर म्हणजे यांच्या कंपनीच्या आपल्या फाउंडर्स बद्दल किंवा अजून आपण जर माहिती दिली. त्याच्या कंपनीबद्दल सांगायचं झालं तर 2 मिनिटात मी असं सांगू इच्छितो की 35 वर्षापूर्वी ट्राय करत असताना आमच्या कंपनीचे जे सर्वस्व डायरेक्टर आहेत, त्याच्यामध्ये मग आमचे किशोरजी गारवे असतील, त्याच्यानंतर त्यांचे दुसरे डायरेक्टर विनायकजी गारवे आहेत, मिलिंदजी पोखरकर आहेत. तर यांनी या क्षेत्रामध्ये गेले 35 वर्षापासून कार्यरत असताना तळेगावमध्ये हा प्रोजेक्ट आणण्याचं एकच कारण होतं. आम्ही प्रथमतः पूर्ण सर्वे केला तळेगावमध्ये, की सर्वे करत असताना काही लोकांना स्वतःची घरं करायची होती, पण ती बजेटमुळे करू शकत नव्हती. तर तो बजेट आम्ही आपला की बजेटेड होम म्हणून आपण सिल्वर ट्रेजरला आपण मान्यता दिली. त्याच्यामुळे याच्यामध्ये 1 and 2 BHK आपण चांगल्या प्रकारे आपू शकलो आणि चांगला रिस्पॉन्स भेटला. ओके. नाही, आता जे सिल्वर बद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे की तळेगावमध्ये टर्निंग पॉइंट जो आपण म्हणतो, की पूर्ण इंडस्ट्री सगळे लोक या गोष्टीकडे बघतायत की सिल्वर ट्रेजर हा प्रोजेक्ट आल्यापासून तळेगावमध्ये बरेचशा बिल्डरनी सिल्वर ट्रेजरला कॉपी करायचा किंवा फॉलो करायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं की तुम्ही कुठेतरी मार्केटमध्ये लीडर म्हणून एस्टॅब्लिश झाला आहात म्हणून हा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय का लोक अजून काही विचार करतायत? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की सिल्वर ट्रेजरचं कॉपी करण्याचं ठीक आहे, कारण आता आजकाल सगळीकडे ते कॉपीराईट चालूच आहे की एखाद्या प्रोजेक्टला जर चांगला रिस्पॉन्स भेटत असेल तर कुठं ना कुठं तरी प्रोजेक्टचं कॉपीराईट होतीच. पण आम्ही तो आखताना एक पूर्ण प्लॅन केला होता मार्केटच्या हिशोबाने, त्याच्यानुसार आता आपण एस्टॅब्लिश झालो. आमचा सेकंड फेज पण त्याच्यावरतीच डिपेंड आहे. आता जर बघायला गेलं की माझी ही बी विंग आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय केलं ते 1 and 2 BHK बनवले होते. ओके. 2 BHK ला चांगला रिस्पॉन्स भेटल्यामुळे आम्ही 1 विंग ए विंग जे आहे त्याच्यामध्ये पूर्णतः 2 BHK घेतले. ओके. असं म्हणजे तुम्ही लोकांचं जे डिमांड आहे त्याप्रमाणे तुम्ही अडॅप्ट करून तुम्ही तसं चेंज करताय. बरोबर. मेन आमचं उद्दिष्ट काय आहे की लोकांचे जे काय रिक्वायरमेंट आहेत त्या कशा फुलफिल करता येतील त्यांच्या बजेटमध्ये, क्वालिटीमध्ये, त्याच्यानंतर हवे असणाऱ्या अम्युनिटीज मध्ये, त्याचा पूर्णतः प्रयत्न आपण केलेला आहे. ओके, ग्रेट. आणि आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण ज्या सिच्युएशन मधनं पूर्ण जग जातंय मागचे जवळपास 4 महिने, तर ही या सिच्युएशनचा त्रास प्रत्येकालाच झालेला आहे. बरोबर. तर त्या सिच्युएशन मध्ये गारवे ग्रुपनी आणि तुमच्या प्रोजेक्टनी तुम्हाला काही स्पेसिफिक इम्पॅक्ट जाणवला का? आणि जाणवला तर त्याचं काय तुम्ही त्याच्याबद्दल वर्कआउट केलेलं आहे? डेफिनेटली. आज एक कोरोना व्हायरसने काय केलं, पूर्ण जगाला आपल्याला माहिती आहे की या कोरोना सारख्या महारोगाने पूर्णतः जग अस्ताव्यस्त झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बेसिकली मग ते बिल्डर असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, पण ह्याच्यातून जात असताना आता असं जाणवलं की आमचे जे काही एक्झिस्टिंग कस्टमर होते त्यांना कुठेतरी टाइम फ्रेम देणं, पेमेंटसाठी थांबणं, तर हा आमचा मेन सपोर्ट कस्टमरसाठी आहेच आहे. आता हे होत असताना पुढच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर पुढचे 2-3 महिन्यापर्यंत अजून हा इम्पॅक्ट चालूच राहणार आहे. बरोबर. कारण कस्टमरचे कोणाच्या सॅलरी झाल्या नाही, कोणाला पेमेंट भेटले नाही, त्याच्यामुळं लोन होऊ शकणार नाही, त्याच्यामुळे फ्लॅट घेऊ शकणार नाही. तर त्याच्यासाठी कुठेतरी कॉपरेशन चालू आहे की ठीक आहे तुम्ही आता बुकिंग करा, आपण 2-3 महिन्यानंतर पुढची प्रोसेस स्टार्ट करू. ओके. म्हणजे तुम्ही कस्टमरला जे आत्ताच्या सिच्युएशन प्रमाणे गरजेचं आहे त्याप्रमाणे तुम्ही मूव्ह करताय. राईट.
ग्रेट. आणि बाकीच्या गोष्टींबद्दल जर आता कोविड बद्दल चर्चा करतोच आहे, तर काही अशा स्पेसिफिक गोष्टी आहेत ज्या खूप स्पेसिफिक इंडस्ट्री स्पेसिफिक आहेत आपण म्हणूयात. जसं की आता मध्ये आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी म्हटलं होतं की आपल्याला ही इंडस्ट्री जगवायला पाहिजे, ही इंडस्ट्री कुठं आपण नुकसान करायला नको कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचं. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्यांनी जे मत मांडलं ते तर डेफिनेटली अशी सिच्युएशन आहे की त्यांनी तर सांगितलेलंच आहे, पण तुम्हाला काय वाटतं की सरकारने काही स्पेसिफिक अजून मदत करायला हवी या सेक्टरला, किंवा जे चाललं आहे त्याच्यात कस्टमरला मदत करावी का बिल्डर्सला मदत करावी? नाही, त्याच्यामध्ये मेन काय की कस्टमरला हेल्प करणं आता गरजेचं आहे. कारण ही रुटीन कसं असतं की ज्या वेळेस एखादी आपण इन्क्वायरीसाठी पोर्टल घेतो, त्याच्यानंतर कस्टमर पर्यंत जातो, कस्टमर आपल्यापर्यंत येतो. तर हे करण्यासाठी मेन कस्टमरच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत की जसं की होम लोन असेल त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी करावा, त्यांचा व्याजदर कमी करावा, तर हे केलं तर कुठेतरी इंडस्ट्रीला हेल्प होईल चांगलं. बरोबर. तर म्हणजे आपण स्पेसिफिकली तुमचं हे मत आहे की बिल्डर्स तर ठीक आहे कसंही करून एक वेळ तारून नेऊ शकतात स्वतःला, पण कस्टमरला आता सपोर्ट करणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. बरोबर. आणि अजून एक गोष्ट मला विचारायची होती याच्याशीच निगडीत की आता तुम्हालाही हा प्रॉब्लेम जाणवला असेल की ज्यांचं ऑलरेडी लोन वगैरे झालेलं आहे त्या कस्टमर्सलाही कुठेतरी इम्पॅक्ट झाला असेल की जे ईएमआय भरू शकत नाहीत किंवा काय, किंवा बँकेने पुढची डिस्बर्समेंट थांबवली असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही तुमचे फायनान्शियल्स कसे काय मॅनेज केले तुमच्या प्रोजेक्टसाठी? नाही, याच्यामध्ये आता काय झालं की 2-3 महिने तर काम बंदच होती. बरोबर. आता जे काय रुटीन होते, आमचे जे काय एक्झिस्टिंग कस्टमर होते की त्यांचे कोणाचे अग्रीमेंट थांबले होते, सँक्शन थांबले होते, तर आता जस्ट रुटीनला चालू केलेलं आपण. आणि जे एक्झिस्टिंग कस्टमरचे जे काही बॅलन्स पेमेंट असतील किंवा काय इश्यू असतील ते आपण 1-2 महिन्यासाठी स्टॉपच केले पूर्ण. ओके. आता ओन कॉन्ट्रीब्युशन वरतीच आपलं काम चालू आहे बिल्डर. ओके. नाही, ते आज सगळ्यात महत्वाचं आहे की बिल्डरकडे स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन असणं आणि त्यांनी ते त्याप्रमाणे आपलं सेटअप रन करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तर अजून एक गोष्ट मला विचारायची होती कोविड संदर्भात की आता 3 महिने झाले जवळपास तुमची सगळ्या ऍक्टिव्हिटीज बंद आहेत जसं तुम्ही म्हणालात, तर त्या केसमध्ये तुमचे मार्केटिंग ऍक्टिव्हिटीजही बंद असतील. तर तुमच्याकडे जे लाईन्ड अप कस्टमर्स होते त्यांनी कसा रिस्पॉन्स दिलेला आहे तुम्हाला की बाबा आपल्याला बुकिंग करायचंय किंवा आम्ही पोस्टपोन करू, किंवा त्यांचं काय मत होतं? तुम्ही त्यांना फॉलोअप घेतलाच असेल बहुतेक, तर त्याचा तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळालेला आहे? आता रिस्पॉन्स सांगायचं झालं तर पहिले काही 25-30 कॉल जे झाले तर त्याच्यामध्ये असं जाणवलं की आता सध्या कोरोना आहे, आम्ही काही येऊ शकत नाहीये. बरोबर. पण त्यातले जे काही इंटरेस्टेड कस्टमर होते त्यातले 5-6 व्हिजिट होऊन गेले. ज्याला घर घ्यायचं आहे, नीड आहे, तो येतोच आहे. बरोबर. त्याच्यामुळे बाकीचे जे कस्टमर ते फॉलोअप मध्ये राहणारच आहेत. पण आम्हाला अशी आता हे जाणवतंय मार्केटमध्ये की आता या कोविडच्या मध्ये काय झालं की जे रेंटवर राहणारी जी लोक होती त्यांना स्वतःचं घर नाहीये, तर आता त्यांना कुठेतरी जाणवायला लागलं की आमचं स्वतःचं घर झालं पाहिजे. तर त्यासाठी ती लोक आता इन्क्वायरी म्हणा, बुकिंगसाठी काहीतरी ऑफर द्या, आम्ही बुकिंग करतो असं मागं लागलेली आहे. म्हणजे आज लोकांना घर घ्यायचं आहे, फक्त त्यांना प्रॉपर जर आपण गायडन्स केलं तर त्यांना ते घर पाहिजेच. फक्त कसं की आपण प्रॉपर गायडन्स करणं, म्हणजे असं नाहीये की इंडस्ट्री खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे, फक्त आपण त्याला कसं रिस्पॉन्स घेतोय त्याला म्हणजे कुठल्याही सिच्युएशनला आपण एक म्हणतो की बाबा कुठल्याही वाईट परिस्थितीत आपण चांगली गोष्टीचा विचार करावा. तर तसंच आहे की जर तुम्ही चांगला विचार करताय की याच्यातनं आपलं चांगलं होऊ शकतं तर होतंय. बरोबर. ग्रेट. आणि अजून एक गोष्ट की तुम्हाला असं काय वाटतं की अजून तुम्ही स्पेसिफिक म्हणा किंवा ओव्हरऑल इंडस्ट्रीनी असं काय केलं पाहिजे की ज्यांनी अजून रिस्पॉन्स कस्टमर्सचा आता यायला सुरू होईल? त्याच्यामध्ये बेसिकली काय आहे की तुम्हाला कस्टमरला कुठेतरी सपोर्ट करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही माझ्याकडे व्हिजिट करताय, तुमचं पेमेंट ओके आहे, सगळं ओके आहे, पण आता या लॉकडाऊनमध्ये 3 महिने पेमेंटचे थोडी इश्यू होते, पण तुम्हाला डेफिनेटली घर बुक करायचं तर तुम्ही सम टोकन अमाऊंट देऊन तिथं बुकिंग करू शकता. बिल्डर म्हणजे आमच्यासारखे जे काही बिल्डर आहेत की त्यांनी पण त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. बरोबर. 2-3 महिन्यापर्यंत वेट अँड वॉच करून त्यांचे सॅलरी स्लिप असेल, बँक स्टेटमेंट असेल, ते लाईन अप होतोपर्यंत त्यांना सपोर्ट करणं कुठेतरी गरजेचं आहे, जेणेकरून त्यांची पण फ्लॅटची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकेल. बरोबर. आणि आताच्या सिच्युएशनला जसं आपण चर्चा करतोच आहे, तर आता तुम्हाला असं वाटतं का की कस्टमर्सला आपण जसं तुम्ही म्हटलं की आम्हाला ऑफर्स द्या वगैरे असं कस्टमर म्हणताय, तर तुम्हाला असं वाटतं का की अजून काहीतरी स्पेसिफिक आपण एखादी गोष्ट केली असती तर मला चांगला रिस्पॉन्स आला असता, असं तुम्हाला कुठं वाटतं का मागच्या 3 महिन्यात की तुम्ही हे मिस केलं आहे?
मीच म्हणण्यापेक्षा काय की आता 2 ते 3 महिन्यापासून कोणी व्हिजिटला येतच नाहीये. आपण एक करू शकत होतो की आपले जे काय व्हॉट्सअप असतील, फेसबुक असतील किंवा एक्झिस्टिंग कॉन्टॅक्ट असेल त्यांच्यापर्यंत ह्या लॉकडाऊनच्या ऑफर्स पोहोचवणं हे खूप गरजेचं होतं, ज्या आम्ही पोहोचवलेल्या आहेत. ग्रेट. आणि तुम्हाला रिस्पॉन्सही मिळाला? रिस्पॉन्स मिळाला आहे. ग्रेट. आणि आता तुम्ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून जे काही वापरता, जे काही तुमचे ओव्हरऑल मार्केटिंग प्लॅन्स आहेत, त्याच्यात तुम्ही कसं डिस्ट्रीब्युशन करता आणि इन फ्युचर, कारण की लॉकडाऊनमुळे लोकांचं घराच्या बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे, तर जे मेजर बिल्डर्सचं हे असतं की आपण मोठे मोठे फ्लेक्स लावू किंवा कुठं ऑनलाईन करू किंवा जे काही मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वापरत असतील बिल्डर्स, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं की कुठली स्ट्रॅटेजी आता काम करू शकेल पुढच्या 6 महिन्यात, वर्षभरात? आता खरं सांगायचं झालं तर होर्डिंग्स वगैरे आता काय जस्ट पावसाळा चालू होणार आहे, त्याच्यामुळे होर्डिंग्स किंवा पेपर ऍड्स हे करण्यात काहीच अर्थ नाहीये. आता जे काय ते ऑनलाईन पोर्टल करणं खूप गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर ईमेलर्स असतील, मेसेजेस असतील, व्हॉट्सअप असेल, क्लायंट टू क्लायंट कॉन्टॅक्ट करणं आता खूप गरजेचं झालेलं आहे. त्याच्यातून काय होईल की 2-3 महिन्यामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळू शकेल. ओके, बरोबर आहे. आणि आजच्या सिच्युएशनला तेच गरजेचं आहे. आजचा क्राऊड तेवढा एज्युकेटेड आहे, त्यांना ऑनलाईन मध्ये जास्त इंटरेस्ट असतो, तर त्या हिशोबाने ते बरोबरच आहे. आणि आता जसं आपण growempire.com बद्दल थोडीशी चर्चा करू. तुम्ही जवळपास आता 2.5 वर्ष growempire.com बरोबर कनेक्टेड आहात, तर मला सांगू शकाल तुम्हाला आमची सर्व्हिस किंवा growempire.comचं ओव्हरऑल तुम्हाला कसं वाटतं की परफॉर्मन्स कसा आहे कम्पेअर टू अदर पोर्टल्स म्हणा किंवा अदर मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज म्हणा, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दल सांगायचं तर एक आनंदाची बातमी अशी आहे, म्हणजे ह्या growempire जे पोर्टल आहे त्याच्याबद्दल, कारण 2.5 वर्षापासून आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहोत. आणि अदर पोर्टल बाबत झालं की growempireची खासियत काय की विकली कुठेतरी येऊन त्या ट्रॅक करणं की तुम्हाला रिस्पॉन्स कसा येतोय, खरंच येतोय का, मग त्या लीड चांगल्या आहेत का फेक आहेत, जर फेक असेल तर त्याच्यावरती कसं वर्कआउट करता येईल. त्यांनी काय होतं, लीड टू लीड आम्ही त्याच्यावरती फॉलोअप घेऊ शकतो. ती सिस्टीम खरं तर खूप चांगली आहे अदर पोर्टलपेक्षा, कारण अदर पोर्टलचं कसं एकदा पॅकेज घेतलं की परत कोणी विचारत नाही. बरोबर. असं growempireचं झालं तर एक कसं ज्या लोकांना आज घराची नीड आहे त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्याचा बेनिफिट आम्हाला होतो. बरोबर. आणि इंडस्ट्री आजकाल तशीच आहे की प्रत्येकाला सर्व्हिस चांगली पाहिजे. जसं तुम्ही म्हटला की आम्ही कस्टमरला चांगली सर्व्हिस दिली तर कस्टमर लॉकडाऊन मध्ये घर घ्यायला तयार आहे. सेम केस याबद्दल आहे. बरोबर. तर मला असं वाटतं की डेफिनेटली आतापर्यंत जे तुम्हाला किंवा बाकीच्या बिल्डर्सलाही आम्ही सर्व्हिस दिलेली आहे त्याच्यापेक्षा चांगली आणि उत्तम सर्व्हिस द्यायचा आम्ही प्रयत्न करूच. जर आपल्याला असं वाटतंय की आपण कुठेतरी इम्प्रूव्ह करू शकतो तर डेफिनेटली, जसं तुम्ही म्हटलं की मलाही वाटतं की आम्ही हे करू शकलो असतो, तसं आपल्यालाही जर कुठे इम्प्रूव्हमेंटला स्कोप असेल तर ते आपण करणारच आहोत, त्याबद्दल तर काही हेच नाहीये. पण आज तुम्ही जो आपल्याला वेळ दिला, ओव्हरऑल सिच्युएशन बद्दल आपल्याशी डिस्कस केलं, आणि इंडस्ट्रीला आज जे गरजेचं आहे की आज काय करायला पाहिजे ऍज अ बिल्डर म्हणून किंवा ऍज अ सेल्स हेड म्हणून, कारण की तुमची पोझिशन अशी आहे की एक वेळ ओनर्स जे आहेत बिल्डर्स त्यांना इम्पॅक्ट एवढा जाणवत नसेल, पण सेल्स मध्ये जो माणूस बसलेला असतो त्याला सगळ्यात जास्त इम्पॅक्ट जाणवतो, कारण की त्यांना प्रेशर असतं वर नाही की आपले बुकिंग झाले पाहिजे. बरोबर. कस्टमरचं जे प्रेशर असतो की आम्हाला शक्य नाहीये, तर त्या केसमध्ये तुम्ही जे सिच्युएशन हँडल करून सगळं मॅनेज केलेलं आहे आणि तुम्हाला तरी चांगला रिस्पॉन्स मिळतोय, याबद्दल पहिले तर तुमचं हार्दिक अभिनंदन. आणि मला असं वाटतं की हेच आपण पुढे चालू ठेवावं. आपण ज्या प्रोजेक्ट बद्दल आता चर्चा केली त्याचं डेफिनेटली आता आपण बाकीचं पुढे जाऊन फोटोज, अल्बम्स जे काही आहे ते आपण कनेक्ट करणारच आहोत, त्याच्याबद्दल बाकीची माहिती दिलीच जाईल. तर मला असं वाटतं की आपण याबद्दल परत एकदा जमलं तर चर्चा करू. आपण अजून काही विषयांवर चर्चा करू जे आता खूप गरजेचे आहेत इंडस्ट्रीसाठी, तर आपण पुढे कनेक्ट करू. डेफिनेटली सर. धन्यवाद सर. धन्यवाद.